नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज गावरान भेंडीची आमटी बनवू. निबर भेंडीची आमटी. हो का, ही आहे भेंडी आणि ही आहे निबर भेंडी गावरान. तर आपण ह्याचे असे काढून असे ह्याचे छोटे छोटे असे शेंगदाणे काढू आणि ह्याची आमटी बनवू. चला हो का, हे शेंगदाणे भाजून घेऊ. भेंडीचे शेंगदाणे, नंतर एक टमाटर, एक हे खोबरं, थोडंसं लसणाच्या पाकळ्या, थोडे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. घेऊ बारीक करून. असं बारीक करायला थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटून. लसूण बारीक करून घेऊ. हिरवी मिरची ही पण बारीक करून घ्यायची. गरम करून घेऊ आणि हे सगळं एकत्र केलेलं आहे. मिरची, नंतर शेंगदाण्याची पेस्ट ही टाकले. 2 पळ्या तेल, चमचा हळद टाकू. त्या तेलात टाकले जिरे मोहरी, 2 चमचे टाकू मीठ. तुम्ही तुमच्या चवीपुरतं टाकू म्हणून टोमॅटो, एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे मी. तो विगरले. आता नंतर टाकू म्हणा ही आपली ग्रेव्ही. त्याच्यात हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचं कूट सगळं आपण एकदाच टाकलेलं आहे. त्यामुळं आता काही नाही करायचं. आणि ही पाणी गरम केलेलं आहे. हे गरम केलेलं पाणी प्लेट टाकू देऊन गॅस करू फुल. एवढा वेळ होता लो मिडियमवर. आता फुल करू. प्लेट देऊन टाकली. थोडीशी घरकुल मसाला थोडासा टाकू, चवीला मस्त लागत असते. बस वर 10-15 मिनटं अशा उकळी द्यायच्या, म्हणजे आपली भाजी चांगली शिजते. कशी वाटायली माझी आमटी? भेंडीच्या शेंगदाण्याची आमटी भाकरीसोबत तर इतकी भारी लागते, काय सांगायची तुम्हाला. एकच नंबर. चला तर आता भाजी झाली. आता करूया भाकरी. मस्त ताव मारू आमटीवर भेंडीच्या. ज्वारीची भाकर. तर ह्याला शिकू. आपली भाकर कशी टम्म फुगायली हो का, मस्त दिसायली का. मला अशा मोठ्या मोठ्या भाकरी आवडतात. तर मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवते.